तर बघा, या चातुर्मासामध्ये आपल्याला हे 20 ते 25 नियम पाळायचे आहे. ते कोणते आपण आजच्या ब्लॉगमध्ये बघणार आहोत. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर बघा, चातुर्मासातील 25 नियम. चातुर्मास म्हणजे हिंदू धर्मशास्त्रानुसार आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिकी शुद्ध एकादशी हा 4 महिन्यांचा काळ असतो. याला आपण चातुर्मास असं म्हटलं गेलेलं आहे. या चातुर्मासाच्या आषाढीचे 20 दिवस आणि श्रावण भाद्रपद अश्विन हे 3 महिने पूर्ण म्हणजेच कार्तिकी महिन्याचे पहिले असे सर्वांच्या दरम्यान जे काही लोक चातुर्मासात एखादे व्रत करतात, काही नियम देखील पाळत असतात. तर या काळात सर्वप्रथम हिंदू धर्मामध्ये अनेक व्रत उपासना देखील केल्या जातात. त्याचबरोबर या काळात धार्मिक व्रतवैकल्यांना संस्कारांपैकी यज्ञपर्व, संस्कार, मुंज, विवाह, दीक्षा, ग्रहण, यज्ञ, गृहप्रवेश, भूदान इत्यादी जे कामे आहेत ना ती केली जात नाही. अर्थातच काय जे काही शुभ कार्य ती केली जात नाही, पण त्याचप्रमाणे धार्मिकदृष्ट्या धार्मिक कार्य केली जातात. त्याचबरोबर या वर्षीच्या चातुर्मासात यापैकी एक नियम तुम्हाला अवश्य पाळायचा आहे. त्याचबरोबर काय तर सर्वप्रथम 4 महिने दररोज तुळशी समोर हळदीने स्वास्तिक काढावं. त्यात दुसरा नियम आहे, चातुर्मासाच्या काळात 4 महिने दररोज महादेवाच्या पिंडीवर कच्चं दूध किंवा दह्याने अभिषेक करावा. तिसरा नियम आहे, चातुर्मासाच्या काळात 4 महिने दररोज शक्य असल्यास तुळशीसमोर तुपाचा दिवा लावावा. चौथा नियम आहे, चातुर्मासास काही लोक 4 महिने एकच वेळा जेवण करतात आणि काही जण तामसिक भोजनाचाही मात्र त्याग करत असतात. म्हणजेच काय तर कांदा लसूण वर्ज्य करतात, सात्विक आहार ग्रहण करतात. पाचवा नियम आहे, चातुर्मासात प्रत्येक मंगळवारी आणि शुक्रवारी एका सुवासिनी स्त्रीची नित्य नियमाने ओटी भरली जाते. नियम 6वा आहे, चातुर्मासात 4 महिने सुंदरकांड, गीता आणि रामायणाचे पठण आपण करत असतो. माणसांच्या जीवनातही खूप जास्त फलदायी मात्र हे नियम ठरत असतात. 7वा नियम आहे, गणपतीला दररोजच्या देवपूजेमध्ये लाल फूल अर्पण करणं जास्त शुभ मानलं जातं. त्याचबरोबर तुम्ही जास्वंदीचे फूल देखील वाहू शकतात किंवा तुम्ही नित्य नियमाने 4 महिने हा नियम दररोज करू शकतात किंवा मंगळवार सुद्धा करू शकतात. नियम 8वा आहे, चातुर्मासात दान करणे अतिशय खूप जास्त विशेष आणि फलदायी मानले जाते. तर बघा, या 4 महिन्यात दान करणे, जीवन संरक्षण करणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. तसेच या काळात पितरांसाठी पिंडदान करणे आणि उत्तम आणि यामुळे त्यांच्या आत्म्याला शांती देखील मिळत असते. तसेच या महिन्यात केलेली कोणतीही उपासना आणि साधना ही लवकर मात्र फळप्राप्ती देते. नियम 9वा आहे, चातुर्मासाच्या या 4 महिन्यात तुम्ही गायत्री मंत्राचा 108 वेळा जप हा जरूर करायचा आहे. नियम त्याचबरोबर दररोज 4 महिने तुम्हाला पुरुष सूक्तम दिवसातून एकदा तरी तुम्हाला म्हणायचा आहे. हा तुमचा 10वा नियम आहे. त्याचबरोबर पुरुष सूक्तम एकदा तरी वाचायचा आहे. तुम्ही गुरुचरित्रातील 14वा अध्याय दररोज वाचू शकता. हा खूप जास्त प्रभावशाली आहे. नियम 11वा आहे, चातुर्मासामध्ये भगवान श्रीहरी विष्णू हे निद्रावस्थेत जातात आणि या दिवसात त्यांची पूजा आराधना करणे अतिशय शुभ मानले जाते. म्हणून दररोज शक्य तेवढा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा मंत्रजप तुम्हाला जास्तीत जास्त कमीत कमी 1 माळ किंवा जास्तीत जास्त तुम्हाला जमेल तेवढा जप केला पाहिजे. म्हणजेच भगवान विष्णूंची आपल्यावर खूप कृपा निश्चितच प्राप्त होते. 12वा नियम आहे, चातुर्मासात येणाऱ्या श्रावण महिन्यात भगवान शंकराची पूजा अर्चना केली जाते. श्रावण महिना भगवान शंकरांना अतिशय प्रिय महिना मानला जातो आणि असे म्हटले जाते की जो भक्त खऱ्या मनाने भगवान शंकराची आणि विष्णूंची पूजा करतो त्याच्या आयुष्यातील सगळे काही संकट कायमची दूर निघून जातात. नियम 13वा आहे, चातुर्मासात तपचर्या आणि भक्ती अवस्थेत राहून दररोज सत्यनारायणची कथा आणि जप किंवा श्रवण करणे अत्यंत शुभ मानले जाते. नियम 14वा आहे, चातुर्मासामध्ये सूर्योदयापूर्वी उठून भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केली पाहिजे. त्याचबरोबर दररोज विष्णू सहस्रनाम आणि कनकधारा स्तोत्रम देखील पठण करायचं आहे किंवा श्रवण तरी केलं पाहिजे. नियम 15वा आहे, चातुर्मासाच्या 4 महिन्यात तुम्ही दररोज भगवद्गीतेचा 1 अध्याय सुद्धा पठण करू शकता, वाचू शकता. याशिवाय तुम्ही स्वामी चरित्र सारामृतातील क्रमश 3 अध्याय, 11 माळी जप किंवा 7 अध्याय देखील तुम्ही वाचू शकता किंवा दर गुरुवारी 1 पारायण सुद्धा तुम्ही करू शकता. त्याचबरोबर भगवद्गीतेचा जो 1 अध्याय आहे 15वा त्याला पुरुषोत्तम योग सुद्धा म्हटलं गेलेलं आहे आणि म्हणूनच भगवान विष्णूंची उपासना केली जाते. नियम 16वा आहे,
चातुर्मासाच्या 4 महिन्यात दररोज जवळच्या परिसरात असलेल्या मंदिरात दररोज प्रदक्षिणा घातल्या गेल्या पाहिजे. मग जर तुमच्या घराजवळ महाराजांचं केंद्र किंवा मठ असेल तर तुम्ही औदुंबराला सुद्धा प्रदक्षिणा घालू शकता. हा सुद्धा अगदी साधा आणि सोपा नियम आहे. औदुंबराला प्रदक्षिणा घातल्यावर निगेटिव्हिटी निघून जाते आणि मन तितकंच शांत होतं. त्याचबरोबर तुम्ही चातुर्मासामध्ये अगदी साधा सोपा नियम करू शकता. नियम 17 आहे. चातुर्मासाच्या 4 महिन्यात दररोज तुम्ही महादेवाच्या मंदिरात जाऊन महादेवाच्या पिंडीवर 11, 21 किंवा 108 बेलपत्र तुम्हाला जसं शक्य होईल तसं तुम्ही वाहू शकता. महादेवाच्या पिंडीवर पांढरी फूल अर्पण करायचे आहेत. हा सुद्धा नियम तुम्ही करू शकता. हा नियम नित्य नियमाने केल्यास महादेवाची कृपादृष्टी आपल्यावर प्राप्त होते आणि ती सदैव कायम राहत असते. 18वा नियम आहे. चातुर्मासाच्या 4 महिन्यात दररोज आपल्या देवघरात तुपाचा दिवा अवश्य लावायचा आहे. नियम 19वा आहे. नियम 19वा आहे. 4 महिने दररोज घरातील देवांना नैवेद्य दाखवायचा आहे. तसेच गाईला सुद्धा घास द्यायचा असतो. नियम 20 आहे. 4 महिने विद्यार्थ्याने गणपती अथर्वशीर्षाचे पठण करावे, जेणेकरून आपली जी काही बुद्धी आहे ती तल्लख होते, अभ्यासात मन लागतं, लक्ष विचलित होत नाही, सरस्वतीची कृपा आपल्यावर प्राप्त होते, मन शांत होतं, एकाग्रता येते. नियम 21वा आहे. चातुर्मासात उपवास, जप, तप, पवित्र नद्यांमध्ये स्नान, दान, पानावर भोजन करणं हे आर्थिकदृष्ट्या, धार्मिकदृष्ट्या ह्या महिन्यामध्ये अत्यंत फलदायी मानले जाते. हे कार्य केल्याने विशेष फलप्राप्ती आपल्याला होत असते. त्याचबरोबर भगवान नारायणाची कृपा आपल्यावर सदैव प्राप्त होत असते. नियम 22वा आहे. चातुर्मासात 4 महिने दररोज श्रीकृष्णाला व विष्णूंना तुळस अर्पण करायची आहे. 23वा नियम आहे. प्रत्येक शुक्रवारी श्री सूक्ताचे तुम्हाला 16 वेळा दररोज नित्यनियमाने पठण करायचे आहे. नियम 24 आहे. चातुर्मासातील 3-3 या 4 महिन्यात बेलाच्या झाडाखाली दररोज सायंकाळी आवश्यक असा दिवा तुम्हाला लावायचा आहे. दिवा मात्र निश्चितच गाईच्या तुपाचा असला तर अतिशय उत्तम. बेलपत्राचे झाड हे महादेवाचे रूप मानले गेलेले आहे. त्यांची आवश्यक पूजा केली पाहिजे. अशा प्रकारे उपवास केल्याने आपल्याला शुभ फळ लवकरच प्राप्त होते. नियम 25वा आहे. चातुर्मासात एक वेळ जेवण करणे अतिशय उत्तम मानले जाते. बघा, या 4 महिन्यात तुम्ही जेवढे सात्विक राहाल तेवढे तुमच्यासाठी चांगले आहे. श्रावणात भाजीपाला, भाद्रपदामध्ये दही, अश्विनमध्ये दूध आणि कार्तिक महिन्यात डाळींचा त्याग, असं शक्यतो आपण ऐकलेलं आहे आणि पूर्वापार चालत आलेल्या कल्पना असतात. पाण्याचा वापर जास्त करावा, शक्य तिथल्या चांगल्या मनाने भगवंताला गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न या 4 महिन्यात करावा. नंतर त्याचबरोबर तुम्ही 26वा नियम आहे. तुम्ही श्रीकृष्णाच्या मूर्तीवर, फोटोवर किंवा जे काही रूप तुमच्याकडे असेल भगवान कृष्णांचं त्या किंवा भगवान श्रीहरींची विष्णूंची मूर्ती असेल, विठ्ठलांची मूर्ती असेल, त्यावर तुम्ही दररोज पारिजाताची फुलं अर्पण करू शकता. त्याच पद्धतीने तुमच्याकडून या 4 महिन्यामध्ये 1,00,000 पारिजाताची फुलं अर्पण झाली तर अतिशय उत्तम. 27वा नियम आहे. श्रीहरी विष्णूंना 1,00,000 तुळशी अर्पण करायची आहे. म्हणजेच 1,00,000 तुळशीचं पानं तुम्हाला अर्चन करायचे आहे. तुम्हाला जेवढे जमतील तेवढे, नाहीच जमले तर 1,000 तरी अर्पण करावी या 4 महिन्यामध्ये. त्याचबरोबर या पद्धतीने देखील तुम्ही संकल्प करू शकता. 28वा नियम आहे. याचबरोबर 4ही महिने तुम्ही दुर्गा सप्तशती ग्रंथाचं दररोज पाठ करू शकताच, म्हणजेच आपल्या कुलदेवतेची सेवा देखील आपल्याकडनं घडत असते. 29वा नियम आहे. याचबरोबर गुरुचरित्राचे पारायण देखील तुम्ही करू शकता. तसेच संक्षिप्त गुरुचरित्राचे पारायण देखील तुम्हाला या 4 महिन्याच्या काळामध्ये करायचे असते. नियम 30वा आहे. नवनाथ पारायण तुम्ही करू शकता. तुम्ही शिवलीला अमृत या ग्रंथाचं पारायण देखील तुम्ही श्रावण महिन्यात किंवा 4 महिन्यात करू शकता. शिवलीला अमृतचा जो काही 11वा अध्याय आहे तो देखील तुम्ही दररोज नित्य पठणामध्ये घेऊ शकतात किंवा दर सोमवारी तरी तुम्ही तो पठण करू शकता. त्याचबरोबर श्री गणेशांना 1,00,000 दुर्वाचं 1,00,000 दुर्वा तुम्ही अर्पण करू शकतात गणपती बाप्पांना. या 4 महिन्याच्या काळामध्ये तुम्हाला जेवढं जमेल तेवढं तुम्ही अर्पण करू शकतात. या पद्धतीने देखील तुम्हाला संकल्प घेता येतो. 31वा नियम आहे. आषाढ एकादशीपासून ते कार्तिक एकादशीपर्यंत महादेवाला 4 महिन्यामध्ये 1,00,000 पांढरी फुलं अर्पण करायची असतात. म्हणजेच दररोज काही असं ठरलेलं नाही, पण तुम्हाला जसं जमेल त्या पद्धतीने तुम्हाला 4 महिन्यामध्ये 1,00,000 फुलं अर्पण करायची असतात. तर ती मोजून शिवलिंगाला अर्पण केली जातात. 32वा नियम आहे. याचबरोबर बरेच जण कांदा, लसूण, वांगी हे 4 महिने सोडतात, जेणेकरून हा तामसिक पदार्थ आहे म्हणून ते पदार्थ खात नाही. किंवा भाज्या, वरण यामध्ये सुद्धा कांदा, लसूण यांचा वापर केला जात नाही. याशिवाय जेवण बनवलं जातं आणि ते खाल्लं सुद्धा जातं.
याचबरोबर वांगी सुद्धा जे आहे ते 4 महिने खात नाहीत. नियम 33वा. याशिवाय चातुर्मासात तुम्ही दान धर्म भरपूर प्रमाणात करू शकतात. आपल्या पितरांच्या नावे दान धर्म करू शकतात किंवा तुम्ही 4ही महिन्यामध्ये एखाद्या गरजू व्यक्तीला दान धर्म करू शकतात किंवा एखाद्या मंदिरामध्ये रोजच्या रोज शिदा आटा तुम्ही देऊ शकतात. नियम 34वा आहे. जर तुम्हाला बाळकृष्णाला किंवा तुळशीपत्र किंवा मंजूळ अर्पण करायची सेवा करत असाल तर ते सुद्धा तुम्ही गुरुवारी किंवा बुधवारी किंवा तुम्हाला जसं जमेल त्या पद्धतीने तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता. चातुर्मासाचा काळ 4ही महिने शुभ मानले गेलेला आहे. चातुर्मासातील कोणत्याही दिवसापासून तुम्ही कोणत्याही व्रताला सुरुवात केली तरी खूप जास्त शुभ आणि चांगला आहे. 35वा नियम आहे. 4 महिने भगवान श्रीहरी विष्णूंची सर्वात प्रभावी सेवा म्हणजे विष्णू सहस्रनाम तुम्ही दररोज नित्य नियमाने पठण करायचं आहे. विष्णू सहस्रनामावली म्हणत म्हणत तुम्ही आपल्या देवघरातील जी काही बाळकृष्णाची मूर्ती आहे तिला तुळशीपत्र देखील अर्पण करायचं असतं किंवा पिवळे फुलं असतील ती अर्पण करू शकतात. 36वा नियम आहे. त्याचबरोबर जे काही तुम्ही पारायण करणार असाल, इच्छा आहे तेही तुम्ही स्तोत्र मंत्र पठण करायची इच्छा आहे, पण काही अडचणींमुळे काही कारणाने ते आजपर्यंत शक्य झालं नाही, तर या चातुर्मासामध्ये संकल्प घेऊन तुम्ही 4 महिने तुम्ही जी सेवा आहे ती तुम्ही करू शकतात. आणि संकल्प आषाढी एकादशीला घेणं नाही झालं तरी हरकत नाही. कोणत्याही शुभ दिवशी किंवा कोणत्याही एखाद्या दिवशी तुम्ही चातुर्मासामध्ये सेवेला सुरुवात करू शकता, संकल्प करू शकतात. सुरुवातीला तुम्हाला जसं जमेल त्या पद्धतीने सुरुवात करायची आहे. 37वा नियम आहे. त्याचबरोबर 4 महिन्यांमध्ये जे व्रत वैकल्य सेवा उपासना आहे ती करण्याला इतकं जास्त महत्त्व आहे की आवर्जून तुम्ही हे सगळं केलं पाहिजे. अशी जी काही शुभ कार्य आहे ती चातुर्मासामध्ये केली जात नाही. त्यापैकी पहिलं म्हणजे 4 महिन्यामध्ये मुंज केली जात नाही, लग्न कार्य केली जात नाही, यज्ञ केले जात नाही, गृहप्रवेश सुद्धा केला जात नाही. स्वतःचं घर घेतलं असेल तर सुद्धा तुम्ही तो विचार करायचा आहे. आषाढी एकादशीपासून ते देव उठणे एकादशीपर्यंत नवीन घरामध्ये वास्तुशांती किंवा गृहप्रवेश सुद्धा केला जात नाही. तुम्हाला थोडंसं थांबावं लागतं. अशा प्रकारे चातुर्मासात या नियमांचे पालन केल्याने आपलं आरोग्य सुधारेल, मानसिक पीडा नाहीशी होईल, सर्व इच्छाकांक्षा पूर्ण होतील. तसेच सर्व प्रकारच्या पापांचा नाश देखील होतो. सर्व प्रकारच्या मानसिक विकारांचा नाश होऊन मानसिक दृष्टता प्राप्त होते. आपल्याला पूर्वजांचे आशीर्वाद देखील प्राप्त होतात. त्याचबरोबर चातुर्मासामध्ये 4 महिने या प्रकारचे नियमांचे पालन केल्याने भगवान विष्णू आणि शिव यांची कृपा आपल्याला प्राप्त होते. जीवनात आनंदी वातावरण निर्माण होते, घरात बरकत